काही दिवसांपूर्वी एका परदेशी पर्यटकाने मुंबईत बांधलेल्या वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील अस्वच्छतेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता। या व्हिडिओमुळे मुंबईकरांची मान शरमेने खाली गेली। या व्हिडिओची दखल घेत त्या भागाची परिस्थिती एबीपी माझानेही बातम्यांमधून दाखवली। यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि तिथे स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे। याच संदर्भातला हा रियालिटी चेक। To Indian railway station. Now, while waiting for my train, we might take a look at the surroundings. There is so much garbage, and I would like to remind you that this is not a dumping ground. This is a railway station in the nation's wealthiest city. हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल। पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकातली ही अस्वच्छता एका परदेशी नागरिकानं दाखवल्यानंतर एबीपी माझानं त्या ठिकाणी जात रियालिटी चेक केलं आणि त्याची दखल घेणं प्रशासनाला भाग पडलं। रेल्वे लाईनच्या बाजूला आता कायमस्वरूपी लोखंडी कुंपण घालण्यात येते। अनधिकृत घरांच्या बाजूलाच खड्डे करून त्यात लोखंडी खांब उभे केले जात आहेत। येत्या काही दिवसात ही सगळी कामं पूर्ण होतील आणि त्यानंतर इथे कुणी कचरा टाकू शकणार नाही। आता पश्चिम रेल्वेने यानंतर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे। एबीपी माझाचा हा इम्पॅक्ट आहे। आपण खाली जर पाहिलं तर त्याच ट्रॅकवर आपण आहोत आणि त्या ट्रॅकवर कचरा अजूनही आहे, पण कायमस्वरूपी उपाययोजना आता करण्यास सुरुवात केलेली आहे। या झोपडपट्टीच्या बाजूला हे 4 ते 5 खांब इथे उभे केलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि अशाच प्रकारे संपूर्ण बांद्रा स्थानकाच्या बाजूने ही बॅरिकेडिंग करण्यात येईल आणि त्यानंतर या लोकांना ट्रॅकवर येण्यापासून, या लोकांचा कचरा ट्रॅकवर आणण्यापासून पश्चिम रेल्वे त्यांना प्रतिबंधित करेल आणि त्यानंतर हा संपूर्ण ट्रॅक जो आहे तो एकदाच साफ करून घेतला जाईल। त्यामुळे वांद्रे स्थानकात जी दुर्गंधी होते, जो कचरा टाकला जातो, ते सगळं बंद होईल असा दावा पश्चिम रेल्वेने केलेला आहे। वांद्रे स्थानक हद्दीत तब्बल 5000 चौरस किलोमीटर भागात पक्क्या झोपड्या बांधण्यात आल्या। अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वेकडून अनेक वेळा प्रयत्न झाले, मात्र नागरिक कोर्टात गेले। अतिक्रमण करणाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा दावा करण्यात आला। या संदर्भात केस कोर्टात सुरू असल्यानं घरांवर कारवाई करणं अशक्य आहे। पण धक्कादायक बाब ही की या अतिक्रमण केलेल्यांना बीएमसी कडून वीज आणि पाण्याचं कनेक्शन मिळत असल्यानं त्यांनी तिथे अनेक लघु उद्योगही सुरू केलेत। मात्र या वस्तीतील तिथल्या दुकानातील हा सगळा कचरा रेल्वे ट्रॅकवर टाकला जातो आणि त्यामुळे या भागाचं हे असं भीषण चित्र दररोज दिसतं। रेल्वे प्रशासनाच्या कार्यवाहीनंतर आता हा भकासपणा कदाचित कमी होईल, पण वर्षानुवर्ष असलेला इथला बकालपणा दाखवायला एका परदेशी नागरिकाचा व्हिडिओ कारणीभूत ठरावा ही बाब आपल्याला शोभणारी नाही। स्वच्छ भारत मिशन केवळ कागदावर नको, जाहिरातीत नको, तर प्रत्यक्षात हवंय। अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.